नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने हे अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती आहे की अजूनही आपले डीएन एज्युकेशनल हे शैक्षणिक चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते सबस्क्राइब करा व शेजारील असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। चला तर मग सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळाविषयी माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात। यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला आहे। यामध्ये आपण वैदिक किंवा हडप्पा संस्कृती, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या वेगवेगळ्या कालखंडातील घटनांचा अभ्यास केला आहे। परंतु या वर्षी आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातून सन 1961 ते 2000 पर्यंतचा भारताचा इतिहास शिकणार आहोत। या पाठ्यपुस्तकातून आपला नुकताच स्वतंत्र झालेला देश विकासाकडे कशी वाटचाल करतो याचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाची साधने या पाठात आपण इतिहासाचा अभ्यास करण्याची आधुनिक साधने बघणार आहोत। ही साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत। ती साधने अशी आहेत: 1. लिखित साधने, 2. भौतिक साधने, 3. मौखिक साधने आणि 4. दृकश्राव्य साधने। विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रथम इतिहासाची माहिती कोणत्या साधनांद्वारे मिळते ते बघणे आवश्यक असते। आधुनिक काळात इतिहासाचे लेखन करीत असताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व साधनांची दखल घ्यावी लागते। त्यांची मदत घेऊनच इतिहासाचे लेखन करता येते। इतिहासाच्या वरील साधनांची आपण सविस्तर माहिती घेऊया। नंबर 1. लिखित साधने। विद्यार्थी मित्रांनो, या चित्रात दिसत आहेत ती सर्व लिखित साधने आहेत। लिखित साधने म्हणजे छापील किंवा हाताने लिहिलेली साहित्य। यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय ही छापील साधने आहेत। तर रोजनिशी म्हणजेच डायरी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय। यामध्ये आणखी काही साहित्यांचा समावेश होऊ शकतो। उदाहरणार्थ शासकीय आदेश, शासकीय फरमाने, करारनामे, तहनामे, आपापसातील पत्रव्यवहार यांचा समावेशही लिखित साधनांमध्ये होतो। परंतु आपण या ठिकाणी आधुनिक इतिहासाच्या साधनांचा विचार करणार आहोत, म्हणून आपण वरील लिखित साधनांची माहिती घेऊया। सर्वप्रथम कोशवाङ्मय याविषयी माहिती घेऊया। कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करीत असताना जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना जरुरीचे संदर्भ अल्प वेळात शोधण्याचे विश्वसनीय साधन म्हणजे कोश किंवा कोशवाङ्मय होय। इंग्रजी भाषेतील एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका हा कोश महत्त्वाचा मानला जातो। कोशांमध्ये सर्व विषयांची प्राथमिक माहिती तर असतेच, पण अधिक सखोल माहिती कुठे मिळू शकते त्या पुस्तकांची नावे देखील दिलेली असतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उर्वरित लिखित साधनांची माहिती घेऊया। नियतकालिके विशिष्ट कालावधीने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिके असे म्हणतात। उदाहरणार्थ द्वैवार्षिक, वार्षिक, षणमासिक, मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, दैनिक म्हणजेच वर्तमानपत्र यासारखे नियतकालिके इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी पडतात, कारण तत्कालीन महत्त्वपूर्ण गोष्टी त्यामध्ये प्रकाशित होत असतात। पुढील लिखित साधन आहे रोजनिशी म्हणजेच डायरी। अनेक लोकांना दिवसभरातील महत्त्वाच्या घटना व प्रसंग लिहून ठेवण्याची सवय असते व हे लिखाण ज्या ठिकाणी केले जाते त्याला डायरी किंवा रोजनिशी असे म्हणतात। या रोजनिशीवरून त्या काळातील घटना, प्रसंग, वेळ, दिनांक यांची माहिती मिळते आणि या माहितीचा उपयोग इतिहासाचा अभ्यास करताना होतो। पुढील लिखित साधन आहे ग्रंथ। ग्रंथ हे इतिहासातील महत्त्वपूर्ण साधन मानले जाते।
ग्रंथांच्या आधारे आपणास त्या त्या काळातील समाजजीवन, चालीरीती यांची माहिती मिळते. पुढील महत्त्वाचे लिखित साधन आहे पत्रव्यवहार. शासनातील महत्त्वाच्या विभागांबरोबर झालेला पत्रव्यवहार तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा आपापसातील पत्रव्यवहार हे इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन असते. त्याचबरोबर पुढील महत्त्वाचे साधन आहे सरकारी गॅझेट. याला आधुनिक इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील महत्त्वाचे लिखित साधन म्हणजे अभिलेखागार. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वृत्तपत्र या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. वृत्तपत्रांना आधुनिक इतिहासातील महत्त्वाचे साधन मानले जाते. आपण अनेक वेळेस ऐकतो की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. ते म्हणजे 1 शासन, 2 प्रशासन, 3 न्यायपालिका व 4था स्तंभ आहे वृत्तपत्र. वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र. ही माहिती देणारी प्रमुख साधने आहेत. सन 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. काळाच्या ओघात भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा म्हणजेच आंतरजालचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला. त्यामुळे छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाले. अर्थात असे झाले तरी छापील माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्र नियमित वाचन केल्याने आपल्याला नवीन नवीन माहिती प्राप्त होत असते. तसेच आपल्या ज्ञानात भर पडते. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांत येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या विशिष्ट विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या आठवड्यातून ठराविक दिवशी त्या वृत्तपत्रांबरोबर प्रकाशित केल्या जातात. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे असतात. त्याचबरोबर राजकीय पक्षाची दैनिके किंवा साप्ताहिके, मासिके तसेच वार्षिके असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पीटीआय विषयी माहिती घेऊया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही सामान्यतः पीटीआय म्हणून ओळखली जाते. पीटीआय भारतातील सर्वात मोठी वृत्तसंस्था आहे. पीटीआयची स्थापना 27 ऑगस्ट 1947 साली झाली. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी पीटीआय हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांतील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहासातील आणखी एक महत्त्वाचे साधन म्हणजे टपाल तिकिटे होय. टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसले तरी इतिहासकार त्यांना बोलकी करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तगायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. टपाल तिकिटांमुळे आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच अभ्यासले
की विशेष व्यक्तींच्या नावाने टपाल तिकिटे छापली जातात। असेच एक विशेष व्यक्तिमत्व होऊन गेले। त्यांचे नाव होते जाल कूपर। 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले। जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते। मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले। भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होत। त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली। याच विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली। या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले। भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे। टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे। विद्यार्थी मित्रांनो, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते। उदाहरणार्थ, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला। सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला आहे। या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण माहिती यांचा समावेश आहे। अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते।